गजानन माऊली, शुभ सकाळ. आज आहे पोळा. त्यासाठी मी सर्व तयारी केलेली आहे. घर स्वच्छ केलेलं आहे आणि पूजेची मांडणी तयार करत आहे. त्यासाठी मी सर्व साहित्य ताटामध्ये काढलेलं आहे आणि आरती तयार केलेली आहे. आणि कडे आपण बैल तयार करण्यासाठी माती कुठूनही शोधून आणू शकतो, पण इथं शहराभागी मी तिलाच घरच्या झाडाच्या मातीमधून 2 बैल तयार केलेले आहेत पूजनासाठी. आणि 5 दिवे कणकीचे केलेले आहे. 5 दिव्याचं महत्त्व असं आहे की घरात सुख समृद्धी शांती लाभण्यासाठी हे 5 साईडला 5 दिवे ठेवले जातात. एक दिवा देवाजवळ, एक दिवा तुळशीजवळ, एक दिवा उंबरठ्यात आणि एक दिवा दक्षिण दिशेनं आणि एक दिवा ईशान्य दिशेला, असे 5 दिव्याचं महत्त्व दिलेलं आहे. चला आता आपण पूजा मांडणी करूया. सर्वप्रथम मी इथं रांगोळी टाकून घेतली आणि ह्या पिटोरी पाट म्हणून आहे, हा कागद आपण भिंतीला लावायचा आहे. त्यासाठी मी आधी चौरंग वगैरे ठेवते. कोरा उजव्या हातावर मी थोडी दीप लावायसाठी रास टाकते आणि गणपती पूजनासाठी आणि बैलांचं पूजनासाठी त्यांच्यासाठी पण मी थोडी रास टाकलेली आहे. आता मी दीपपूजन करत आहे. त्यानंतर मी इथे गणपती पूजन करणार आहे. कुठल्याही कार्यक्रमात, शुभ कार्यक्रमात गणपती पूजन हे आधी झालंच पाहिजे. पोळा म्हटलं की शेतकऱ्यांचा विषय हा निघतो. शेतकऱ्यांसाठी आवडता सण म्हटल्या जाते. पोळ्यासाठी आपण खूप काही बैलांची तयारी करतो. त्यांना एक दिवस स्पेशल कामापासून मुक्तच केल्या जाते, कारण की त्यांचा तो एक साजरा सण असा आहे की त्या बैलांनी आपल्या मेहनत वर्षानुवर्षे मेहनत करतात बिचारे, पण एक दिवस त्यांना ते नरदेवच बनतात. त्यासाठी आपण त्यांच्या खांद्यावर ते दिवशी जीव दिल्या जात नाही. त्यानंतर मी बैलांचे शिंगोडे केले हे कणकीचे, त्यांच्या शिंगात घालण्यासाठी. गावाकडे पण करतात. आणि आता मी पिटोरी पटचं पण पूजन करत आहे. अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी करू शकता. त्यानंतर मी काकडीचे पूजन केलेले आहे. बैलांच्या समोर जे गव्हाण केलेली आहे त्यामध्ये गावाकडे ठोंबरा शिजवतात ज्वारीचा, पण तर शहरामध्ये नसल्यामुळे मी त्यामध्ये भातच टाकलेला आहे. आणि रांगोळी वगैरे टाकून मी माझी पूजा पूर्ण केलेली आहे. एक दिवा मी देवाजवळ ठेवला, एक दिवा मी उंबरठ्यात ठेवला आणि एक दिवा मी तुळशीजवळ ठेवलेला आहे. आरती वगैरे केली आणि अशा प्रकारे मी पूजा मांडणी केलेली आहे. बघा, तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी प्रमाणात वापर करून मी पूजा मांडणी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. व्हिडिओ कंटिन्यू राहील, पूर्ण पहा. गावाकडचा पोळा कसा भरते तर व्हिडिओ तुम्हाला गावाकडचा येणार आहे. आता बघा, सकाळीच ठोंबरा शिजायला टाकलेला आहे आणि हा ठोंबरा ज्वारीपासून बनलेला जातो. हा आदल्याच दिवशी तयार केला जाते कांडून वगैरे. आणि त्यानंतर ठोंबरा शिजवण्याची प्रक्रिया चालूच आहे. बघा, आता सकाळीच बैलांना इथं धरणाचं डॅम आहे, त्याचा कालव्याचं जे पाणी जाते त्या पाण्यामध्ये सर्व गावातले जेवढं बैल वगैरे आहेत आमच्या इथले, ते सर्व बैल तिथं आंघोळीसाठी नेल्या जातात. सकाळपासून शेतकरी त्याच तयारीमध्ये असतो. बघा किती छान प्रकारे सजावट केलेली आहे बैलांची. आता बैल पोळा भरण्याची तयारी चालू आहे. त्यासाठी बैल हे घरून सार झालेले आहेत, नरदेव बनलेले आहेत. गावाकडचा पोळा म्हटलं की पाहण्यास मजा वेगळीच आहे. चल